वेळ जातो त्याच्यामुळं आणि कस्टमर आहे 200 हां म्हणजे कस्टमर दुप्पट आहे आणि माल आपल्याला तेवढ्याला म्हणजे बनवून द्यायला उरकत नाही उरगत नाही हां त्यामुळे आपण कस्टमर कमी घेतो. म्हणजे एका कोंबड्याला ॲव्हरेज 50 मिनिट लागतात तासभर धरून चाला तासभर. माग बाकी कोणत्या हॉटेलमध्ये गेले ना लिटरली लय घाण असती म्हणजे यांचं बघा, एकदम साफसफाई आहे. आता ते तुकाराम मुंडेंनी चालू केलं आहे ना ते खरं हॉटेलवाल्यांसाठी आहे. आता याला जवळपास आहे ना 100-150 कॉल आले ते उठलेत नाही आहे. त्याच्या कडू पाटील फार्मला ते इथून जवळपास 30 किलोमीटर आमच्या इथून 36 किलोमीटर आमच्या इथून होतं लोकेशनला. कदाचित असं नाही तर राव का पुढे संतोष या साईडला नाही राईट साईडला इकडं आपण आता या राईट साईडलाच आहे ना. चांगले खर्च करून बसलेत. दिवस झाले रील नाही टाकल्या परत त्या दिवशी टाकल्या परत डोक्याला टेन्शन फक्त कस्टमर वाढतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही ना बरोबर वडगावमध्ये आहे. इथं मागं वडगाव लिंबफाट्यावर आम्ही कॉफी भेटली. कॉफी घेऊन आता पुढं चाललोय. आता जवळपास 12 वाजलेले आहे. आम्हाला जायचं कडू पाटील फार्मला. ते इथून जवळपास 30 किलोमीटर आमच्या इथून 36 किलोमीटर आमच्या इथून होतं लोकेशनला. तिथं जायला मला लास्ट टाइम पण गेलो आम्ही मागल्या वेळेस. का सांगते ते बंद होतं ना त्यावेळेस. मला वाटतं 4 महिने झाले असतील त्याला. जास्त रे 4-4.5 महिने झाले असतील. ते नाही का आपण ते गाणे म्हणले कोण होते ते सातकर त्यांचा बैल बैठला तो गोल्डन काय ते 4-5 नाही चांगले 5-6 महिने झाले. 5-6 महिने झाले असते. हां ते गोल्डन बैल बैठलेला आम्ही. नाही त्यांचा गोल्डन बैल वारला आहे. त्यांचा दुसरा बैल त्यांनी पांढरा नाही का आपण रील टाकलेली त्याची तो 1 नंबर बैल होता राव. तिथून बरोबर आहे ना भोयरे गावात आलूया. तिथून आता जवळच आहे. इथून ब्रिजच्या आम्ही ना ड्रोन फ्लाय केला तिथून जवळ असणार आहे. कारण की हे कोणचं आहे रे अरुण्यम आहे काहीतरी. इथून पुढं राईट साईडलाच आहे. आम्ही लास्ट टाइम आलतो ना तेवढं लक्षात आहे माझ्या राव. 5-6 महिने झाले पण येऊन आम्हाला इथं. कदाचित असं नाही तर राव का पुढे संतोष या साईडला नाही राईट साईडला इकडं आपण आता या राईट साईडलाच आहे ना. तो तिथं आहे पुढं रे. तो त्या तिकडं. ऊन लागतंय राव. अजून पाऊस नाही पडला. पाऊस पडला ना या भागात लय बाप असते राव वातावरण. संतोष शेट्टी एकदा मी आलतो आणि एकदा सिंगल आलतो. एकदा मागवेळेस मी आलतो ना एकटा बाई असला जबरदस्त नजारा भेटला होता ना. मी ड्रोन पण उडावला होता तिकडं पुढं मी. आणि ती रील आपली लय व्हायरल झाली ती माहिती का. इथून थोडं पुढंच आहे कदाचित. तो कडू फार्म गावलं आता चालू आहे का नाही काय माहिती राव. चालू पाहिजे रे. बरंच लांब आलोय बाई. मी तर सकाळी काय घरी काही खाऊन नाही आलो. मी तरी कुठे खाल्लंय तेव्हा मी पण आंघोळ केली. हे चालू आहे वाटतं का. एक गाडी तर दिसते कडू पाटील फार्म. इथंच राहते वाटतं. इथंच घर आहे इथंच हॉटेल आहे. अरे बाई चालू दिसतच नाही. संतोष शेठ जरा पाणी करून या. आधीच लय लांब आलो एड्या. इथं गाड्या बिड्या काहीच नाही रे. आहे का नाही काय माहिती. हा चालू आहे ओके. आम्ही आलो यांच्या कोंडीवडी गावात. इथं यांचं घर आहे शेजारी आणि शेजारी यांनी हॉटेल बांधलं असं गावाकडचं आपलं. हे खरं ॲम्बियन्स भारी यांचा. झाडं बिडं मस्त. पाठीमाग आऊन गेले. पावसाळ्यात तर लय सही वाटतं इकडं एड्या. मार्केटिंग तुम्हाला जमली पण राव. मार्केटिंग तुम्ही बाप केली राव. चांगल्याला जमत नाही तुम्ही इकडे मार्केटिंग करून टाकलीत. यांचं शेट आहे ते यांचं आहे ना ऑर्डरनुसार असतं आहे. आता यांना ऑर्डर सांगायची शिजवून आणि नंतर आपण टेस्ट करणं असं आहे. इथून आहे ना आम्ही
इथं टाटाचा डॅम आहे आणि राऊंडनी फिरलं ना चारी बाजूनी मग तिकडं ते खांडी वॉटरफॉल जगताप वॉटरफॉल तिकडं आहे. आणि त्यांचा बोर्ड आहे त्यांचा नंबर आहे इथं. तुम्हाला पाहिजे असेल यांना कॉल करून येत जावा. इथं मागं पण आहे का तुमचं? बापरे सांगा 2 एकर क्षेत्र आहे यांचं. मग इथंच कोंबड्या बिंबड्या पाळल्या त्यांनी. मागं पोल्ट्रीच त्यांचे गावरान पक्षी सगळे. बॉयलर नाही ठेवत वाटतं. आता जे शेट आल्या ते करतात ते आपल्याला बनवता येते ते कोल्ड ड्रिंक जसं ऑर्डर तसंच करता येते आता सध्या. असा हात बसायचा आहे. पोल्ट्री होती का शेटी पहिली? हा ना. मग तुम्ही याला कन्वर्ट केलं काय? हां हां म्हणजे पहिलं कसं व्हायरल झालं म्हणलं हा ट्रेंड असं म्हणलं मग करा एवढ्या लांब आपण करायचा आतला काढू शकतो का? तुम्हाला कोण सांगितलंय मार्केटिंग इंस्टाग्राम वगैरे करायला असं? ते युनिक आहे ना सगळं प्रॉपर ओरिजिनल. तुम्हाला एक खरं सांगू का? आता आम्ही जे जातो ना बरेच लोक आम्हाला बोलले देत उलट नाही का त्यांना मार्केटिंग करता येत नाही. चांगले खर्च करून बसले. दिवस झाले रील नाही टाकल्या परत त्या दिवशी टाकल्या परत डोक्याला टेन्शन फक्त कस्टमर वाढतात. कारण की लोकांचं जुनेच कस्टमर एवढे येते का म्हणजे त्यांचंच उरकत नाही. खरं सांगू का लोकांना खरंच कस्टमर नाही चांगले हायवेला बांधून. पण आम्ही लास्ट टाइम आलतो ना तेव्हा बंद होतं. इकडे बघा ना तुमच्या समोर. बापरे 113 मिस कॉल आहे. खरंच करावं 13 मिस कॉल आणला. तुमचा फोन कसा काय उचलला मलाच नाही माहिती. झालं आमचं म्हणायचं. बाकी कोणत्या हॉटेलमध्ये गेले ना लिटरली लय घाण असती. म्हणजे यांचं बघा एकदम साफसफाई. आता ते तुकाराम मुंडेंनी चालू केलं आहे ना ते खरं हॉटेलवाल्यांसाठी. आता याला जवळपास आहे ना 100-150 कॉल आले ते उठलेत नाही आहे कारण यांच्याकडे स्टाफचा प्रॉब्लेम आहे. बाकी सगळ्या विषय आला आहे. हे ना चिकन सुक्का यांचं बघा स्पेशल गावरान. हे रस्ता आहे आळणी आणि हा मेन रस्ता यांचा. काय हां 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 हे पण काका आले जेवायला. तो टेस्ट करा इथं ठेवतो. असं कसं कळणार. हे आणला जवळपास 1 कोंबड्याला एकच कुकर लागते म्हणते ती. शिजायला जवळपास किती 2 तास ना का 1.5 तास 2 तास लागतात. वेळ जातो ना. महादे राव महादे जबरदस्त राव. चांगलं हॉटेल जमत नाही रे खरं सगळी वगैरे केला आम्ही इथे त्यांच्या आहे ना फार्म हाऊसचा आम्ही होतो त्यामुळे टाईम गेला आमचा. आणि त्यांनी नवीन एक स्टेला पण ओपन केलेलं आहे इथं. चांगला मोठा बंगलो आहे यांचा. जर कोणती फॅमिली नाही तर बॅचलर आले की त्यांना आहे ना हा विला पण भेटन रेंटवर राहायला विला. इथं आता पावसाळ्यात लय क्राऊड असतोय. पुणे मुंबई आपल्या साईडचा आहे ना पिंपरी चिंचवडचा क्राऊड जास्त येतोय त्यांच्याकडं. यांचं कोंबड्यांचं फार्म इथं. हे सगळ्या गावरान कोंबड्या शेट. आणि मग किती क्षेत्र आहे अजून तुमचं? 3-4 एकर आहे. बरंच मोठं आहे ना. आता यांच्याकडं आपण आलो ना आम्ही आलतो ना त्यांच्या पहिली प्री ऑर्डर द्यायला लागते त्यानंतर बनतंय. नाही तर काय त्यांना शिजायला टाईम लागतो तुम्हाला. शिजायला टाइम जातो गावरान कोंबड्याला. एक कोंबड्या किती वेळ लागतो? जर कावळा कोंबडा असेल तर अर्धा तास. आणि नंतर जर जास्त म्हणजे वयाचा असेल तर कधी कधी 1 तास पण लागतो. हां तरी पण आपण अगोदर ऑर्डर देऊनच करतो. अचानक नाही. अचानक नाही. मग सगळं आपल्याला घरगुती आहे त्याच्यामुळे वेळ जातो. आता मटणाचं पण चालू करणार ना तुम्ही? मटणाचं आपण एक 15-20 दिवसात डायरेक्ट डवारा टाईप. ओके. यांचा प्रॉब्लेम का होता माहिती आहे का? हे म्हणतात ते ना यांना क्वालिटी कंट्रोल करायची. ते गावरान कोंबड्या आहे ना यांचं म्हणणं आहे की गावरान कोंबड्या जास्त भेटत नाही. RR मिक्स असतात त्यामुळं काय होतं की यांना आहे ना
क्वालिटीमध्ये काम करायचं. त्याच्यामुळे ते असं आहे ना, प्री ऑर्डर असं तरच येतात, कारण की त्यांच्याकडे आहे ना माल उपलब्ध नाही. आता ते डावरा मटण वगैरे करणार आहे म्हणून तुम्ही कुठूनही आले ना तरी तुम्हाला मटण भेटन. हां, उपलब्ध लगे भेटन. हां तेवढ्या प्रमाणात करायला प्रत्येक कुकर वेगवेगळा लावा लागतो. हां माल असं नाही, माल उपलब्ध असतो पण प्रत्येक म्हणजे समजा 50 कस्टमर आले, हां 50 कुकर लावायला लागतात, बरोबर बरोबर. असा विषय होता. हां 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 आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय सांगायचं राहिलं होतं, माल आणि वेळ जातो त्याच्यामुळं, आणि कस्टमर आहे 200, हां म्हणजे कस्टमर दुप्पट आहे आणि माल आपल्याला तेवढ्या म्हणजे बनवून द्यायला उरकत नाही. उरकत नाही. हां, त्यामुळे आपण कस्टमर कमी घेतो. म्हणजे एका कोंबड्याला ॲव्हरेज 50 मिनिट लागतात, तासभर धरून चाला, तासभर. मागं पुढं होतं थोडंफार. मग त्याच्यामुळे यांना अडचण होते. डावरा चालू केल्यावर अडचणच नाही ना, मग मटण चालू केल्यावर. 1 स्ट्रोक 15 किलो शिजणार. हां किती पण आले किती पण आले. ह्याचा आपण 1 स्ट्रोक शिजवू शकत नाही, कारण की कोणताही कोंबडा लवकर शिजतो, कोणता कोंबडा लेट शिजतो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम. मग क्वालिटी कंट्रोलमध्ये विषय होतो. म्हणजे कोंबड्याचे प्रत्येक पार्ट जात नाही सगळ्यांना, आपण कोंबडा देतो ना पूर्ण, बरोबर. त्यातून आपण एकदम गेलो निवडून कसं काय देणार. हे गावरांमध्ये बॉयलरमध्ये फरक आहे, त्याच्यामुळे आहे ना यांचं जरा लवकर नाही होत. खाली ना तुम्हाला नाही नाही बरोबर आहे. नाही आम्ही टेस्ट केली ना आत्ता, मी आता बऱ्याच ठिकाणी खाल्ले आम्ही, बॉयलर आणि गावरान लय फरक आहे. आणि टेस्टमध्ये तुमच्या मसाल्यामध्ये अजिबात पोट दुखत नाही, काय नाही. तुम्ही, मी सांगू तुम्हाला, तुम्ही जगदंब 2 नंबरला तुमचं आहे जेवण, पण जगदंबा 1 नंबर. तुम्ही जगदंबाला देऊन जाऊ ना, पण तुमचं पण काय कमी नाही आहे, तुम्ही पण 1 नंबर आहे. आमची सुरुवात आहे. आम्ही आत्ता लोक कोटी कोटी रुपये घालून हॉटेल लाईन बसलेत, कस्टमर नाही आहे. मी माझ्या डोळ्यात बघून आलेलो आहे. तुमचं तर काहीच नाही आहे, तुम्ही तर 0 बजेटमध्ये करताय स्वतः, पण चांगले करताय राव. उलट लय मोठं करता ना अजून, माहिती का, मोठी चांगली चेन उघडून तुमची तर. हां, फार्म हाऊस प्लस तुमचं जेवण. आता चाललंय आपलं, जेवढं प्रामाणिकपणे करू तेवढं देव देतच राहतो. नाही ते बरोबर आहे. नाही ते दिसतंय ना राव, तुम्ही चांगलं करताय. चला, धन्यवाद.